नमस्कार तुमच्या गावात आहे नमस्कार तुमच्या गावात आहे किती गोड आहे ना माझ्या मम्मा. हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण? जन 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 कसे आहात? कशा जन जन मस्तच आहे, मस्तच असाल. मटा हातल 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 आज आहे ना, आज वात्रला आहे बरं का. परवा आज नोटी नोटी आहे. अगं अगं हे काय असं काय आहे? परम आहे ना आज जरा जास्तच वेळे चाळ करतोय बरं का. परमला अजिबात नीट बोलायचं नाहीये. गप 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 गप. चला हाय हॅलो वेलकम बॅक. आता मला बोलू देतो. मी आता बोलतो तुमचं स्वागत आहे आमच्या मराठी ब्लॉगिंग चॅनलवर. परम 2 सेकंद. आज आहे सोमवार, तर बघूया. मी उठू का इथून? बस चला आता शांत बैस. तर आज आहे सोमवार. तसं आज तर काही आमचा फिक्स नाही आहे की आज कुठे जाणार किंवा काय असं, पण शक्यतो आम्हाला आज जायचं आहे शिवायला शाळेत, म्हणजे शिवायसाठी शाळेत बघायला, ॲक्च्युली ॲडमिशनसाठी. तर बघू तिकडे जाणं झालं तर ठीकच आहे, नाही तर मग मला आज तूप पण बनवायचं आहे. तुम्हाला तो पण व्हिडिओ मी नक्की शेअर करेल की मी घरगुती तूप कसं बनवते. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. कसं पमा? मी पापा बघते. आजचा ब्लॉग मी पापा बघते. कंटिन्यू करा. मी पापा बघते. बघितलं ना आज आज किती बेकार सारखा वागतोय. आणि काय याचं डेली रुटीन शेअर करू या परमचं. परमचं आगाऊ आगाऊ परमचं. जेव्हा सांगावं तेव्हा नीट बोलणारच नाही तो. शटअप छाछा परम, तुला शटअप आहे. चला कंटिन्यू करा. चला आता वाजत आलेत 12:30. मला जायचं आहे शिवायला घ्यायला. तर मी आता बनवली आहे वड्यांची भाजी. तुमच्याकडे वड्यांना काय बोलतात ना ते नक्की कमेंट करा. काय रे बबडी? हा तू जो जो कर. परमला दिली आहे खिचडी. आणि आता मला एवढं उन्हात परमला घेऊन जायचं म्हणजे मला खूप टेन्शन पण येतं, कारण ऊन खूप भयंकर पडलेलं आहे. मग आता बघते, वाजत आले 12:30 पाऊण होत आले. आता पटापट किचन कट्टा क्लीन करून घेते आणि तिकडून आली का मग जेवते, कारण जेवायला खूप टाईम होऊन जातो मला. 1-1:30 वाजून जातो. बापरे हवा, एवढी हवा आहे ना इथे, भयंकर हवा येते. तर चला, आणि मला पण नक्की सांगा की तुमच्याकडे वड्यांना काय म्हणतात. तर बहुतेक काही ठिकाणी वड्यांची भाजी म्हणजे सांडगे असंही म्हणतात, असं ऐकलंय मी ते. सांडग्याची भाजी किंवा सांडगे बनवले, पण आमच्याकडे ना आम्ही वडे बोलतो की वडे बनवले. तर ते नक्की कमेंट करा की तुमच्या भागामध्ये वड्यांना काय बोलतात. आणि आता मी बडबड स्टॉप करते, पटापट किचन ओटा साफ करते आणि जाते शिवायला घ्यायला. शिवायला घ्यायचं, सोडायचं घ्यायचं, कारण आता फक्त मला राहिलेलं आहे 8-10 दिवसच. कारण 8-10 दिवसात त्याला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून जातील. आता एक्झामच सुरू होणार आहे. पण ऊन इतकं आहे ना की ते एवढं लहान लेकराला घेऊन जायचं म्हणजे. आणि हे काढलेली साय सकाळपासून पातेलं बाहेर ठेवलेलं आहे, पण अजून काही माझा मुहूर्त लागे ना तूप बनवायला. याचाही व्हिडिओ तुम्हाला करून शेअर करायचा आहे मला की मी तूप कशी बनवते. पण बघू, आज मी नक्की प्रयत्न करेल तूप बनवण्याचा. कालपासून ते वर आहे. काल मी करणार तर तेवढ्यात लाईट गेली, आणि आज करू म्हटलं तर आज घरी कोणी ना कोणी येतच आहे. तर मग ठीक आहे, चला आता पटापट मी आवरून घेते आणि जाते शिवायला घ्यायला. मग नेक्स्ट व्हिडिओ बहुतेक तुम्हाला हा तुपाचा भेटेल. चला, तर मग आता आपण घरगुती पद्धतीने तूप कसं बनवायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी वापरणार आहे ग्राइंडर. तुमच्याकडे ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सरचाही उपयोग करू शकतात, पण मला हे ग्राइंडरच सोयीस्कर वाटतं, कारण ग्राइंडर असल्यामुळे ना
आपले हात असे चिपचिपी किंवा तेलकट होत नाही, कारण तूप बनवताना आपले हात खूप तेलकट वगैरे आणि असे खूप तुपकट सारखे होऊन जातात की जे लवकर निघत नाही. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे ग्राइंडरच वापरते. आणि हे ग्राइंडरसुद्धा माझं घेऊन जवळपास 9-1 वर्ष झालेले आहे. बघा इथे मी प्लास्टिक लावलेलं आहे, अक्षरशः हे बटन आहे ना हे निघून गेलेलं, तर मी प्लास्टिक लावून ते पॅक केलं आहे, पण मी ग्राइंडर तेच वापरते अजून पण. चला तर मग बघूया की कमी भांडे भरता आपण तूप कसं काढू शकतो, ते पण घरगुती पद्धतीने. आणि ही जी साय आहे ती मी जवळपास तरी 10-12-15 दिवसांची साय असेल. आता ती साय मी जमा करून ठेवलेली, आपली दुधावर आलेली साय, त्याच्यापासून मी आता बनवते तूप. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. ग्राइंडरच्या साहाय्याने माझं सुरू झालं होतं की ताक आणि लोणी वेगळं करण्याचं काम. पण मैत्रिणींनो, तुम्हाला खरं सांगते, मला खूप सारा कंटाळा आलेला होता तूप काढायचा, कारण तेव्हा वाजत आले होते जवळपास 5:30 होत आले होते. कारण माझ्या परमला लवकर जेवण लागतं, त्यामुळे मला म्हणजे सगळं व्हिडिओ शूट करणं, पुन्हा ते तूप बनवणं, खूप सारा टाईमपास होणार होता. पण मग म्हटलं चला जाऊ द्या, करून तर घेऊ. मग शेवटी मी घेतलंच करायला, कारण ते सायचं पातेलं जे होतं ना की ते दिवसभर बाहेर होतं. पुन्हा मला उद्या सुरुवातीपासून तेच करावं लागलं असतं. सकाळी पातेलं बाहेर ठेवा, पाणी थंड करा. त्याच्यामुळे ना मी कंटाळा न करता शेवटी तूप काढायला हे घेतलं. आहे ना, आपण घ्यायचा आहे झारा, की जो आपण तळण काढायला वापरतो. त्या झाऱ्याच्या सहाय्याने आता आपण हे जे लोणी आलेलं आहे वरती, ते लोणी आपण हे बघा असं सहजपणे घेऊ शकतो. खाली बघा, खाली टाक राहतंय. तर असं करून आहे ना आपण जेवढं पण लोणी बनवलंय ना ते आपण हात न भरता, हे बघा हात अजिबात भरलेले नाहीये, हात न भरता आपण हे लोणी असं माझं सुरू होतं लोणी आणि ताक वेगळं करण्याचं काम. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण एकदा ना हे यूज करून बघा, की आपल्या तळण काढण्याचा झारा आहे ना तो वापरून तुम्ही हे करा, कारण हात अजिबात चिकट होणार नाही किंवा तुपाचे पण होणार नाही. हे तुमच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवते, कारण म्हटलं यांना पण काहीतरी युक्ती भेटेल की हात चिकट न होता कसं काय आपण ते लोणी बाजूला करू शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकता निघाली आहे मस्त अशी लोणी. आता आपण गॅस लावूया आणि ही कढई आहे ती गॅसवर ठेवूया. गॅस एकदम मीडियम ठेवायचा, जेणेकरून आपली कढई पण जास्त जळणार नाही आणि आपल्यालाच जो घासायचा ताण होतो तो पण कमी होईल.
त्यामुळे आता मी गॅस लावून घेतला आहे आणि जो झारा भरलेला आहे आपला जो झारा त्याच्यानेच थोड्या वेळ मी त्याला 5-10 मिनटं ढवळणार आहे. आणि जर आपण एनी टाईम त्याला ढवळत नसलो ना, हलवत नसलो ना, तर हे ना ते ओतू जाऊ शकतं. त्यामुळे थोड्या वेळ का होईना ते ढवळत राहूया. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू ठेवा. बघा तुम्ही पण की ह्या लोणीपासून तूप कसं बनतंय आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते. गॅस लावल्यावर कमीत कमी 1-2 सेकंदात आहे ना हा असा व्हाईट वरती थर येतो. तो थर गायब झाला की समजून घ्यायचं आपलं तूप बनलंय. हे बघा हा व्हाईट थर बाजूला केला की मध्ये बघा आपल्याला येलो तूप दिसतंय. ॲक्च्युली माझं याचा कलर येलो याच्यासाठी की आम्ही घेतो गायचं दूध, कारण माझा परम लहान आहे त्याला दूध लागतं. त्यामुळे गायचं दूध असल्यामुळे हे असं तुम्हाला खाली पिवळसर दिसतंय. जे आपल्याला व्हाईट दिसत होतं ना ते बघा आता येलो झालेलं आहे. ते व्हाईट जे आहे ना ते सगळं नाहीसं झालंय. आणि इकडे बघा कोपऱ्यांना मस्त असं तूप बनताना दिसतंय. अजून मला फक्त कमीत कमी 5-10 मिनटं लागतील की तूप पूर्ण बनायला. तर तुम्हाला कसं वाटतंय ही साधी सोपी माझी पद्धत, नक्की मला कमेंट करा. बघा आता किती मस्त अजून छानपैकी तूप वर आलेलं आहे. ते झालं काय, मी 5 मिनटं बाहेर गेलेली तेवढ्यात बघा लगेच कढई खाली चिटकायला लागलेली आहे. दिसतंय तुम्हाला जळालेलं. म्हणजे तुम्ही जेवढं कंटिन्यू त्याला हलवत राहणार ना, ढवळत राहणार ना, ते खाली अजिबात चिटकणार नाही आणि कढई पण भरणार नाही. ते बघा माझी कढई अजिबात घाण झालेली नाही आहे. मस्तपैकी तूप हे बनतंय आणि कलर खूप आवडतो मला याचा. हे बाकी ती मस्तपैकी येलो बनतो. बाकी कुठेच ती चिटकलं नाही खाली. गॅस तर एकदम सीम आहे, पण 2 मिनटं बाहेर गेल्यामुळे थोडासा पराक्रम झाला. आता बस फक्त मोजून 2-3 मिनटं तूप सगळं ऑटोमॅटिक वर आलेलं असेल. हे बघा बेरी कशी खाली बसली आहे आणि तूप किती मस्तपैकी वर आलेलं आहे. आता हे जे तूप आहे ना ते आपण गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊ. हे बघा बनलं असं मस्तपैकी तूप. आणि बघू शकता बघा कढई काहीच भरलेली नाहीये. ते काळं काळं झालंय ते पण माझ्या चुकीमुळे की मी थोडा वेळ बाहेर गेलेले. तर तुम्हाला बोला काय बोलायचं तुम्हाला. लागलं ना मला. ठीक आहे ओके. आता बसा तुम्ही 2 मिनिटं. बर झालं. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. फक्त 2 भांडे भरून आपण तूप काढू शकतो. म्हणजे ज्या भांड्यात आपण साय काढतो ते एक भांडं आणि ज्याच्यात आपण तूप कढवतो ती एक कढई. फक्त 2 भांडे भरले आणि आपलं तूप निघालं. तर तुम्ही पण असं नेक्स्ट टाइम करून बघा. ही ट्रिक्स वापरून बघा की झाऱ्याने ती लोणी काढा. ताक बरोबर खाली राहील. आणि तुम्हाला वाटलं असेल की नाही ताक एवढं कमी का बनवलं, ताक का नाही केलं, तर आमच्याकडे ना ऑलरेडी कोणी कढी एवढं खात नाही. कधीतरी कढी बनते त्यामुळे मी काही ताक जास्त हे बनवत नसते. आणि राहिला मिक्सरचा प्रश्न, तर आपण जर मिक्सरने काढायचा प्रयत्न केला, ती साय जर मिक्सरमध्ये फिरवली तर आहे ना हात पण खूप चिपट म्हणजे असे चिकचिक होऊन जातात आणि असे
तुपकट लागतात. त्यापेक्षा हे बरं आहे ग्राइंडरने. हे बघा हातसुद्धा माझे काहीच भरले नाही. तुम्हाला वाटेल हिने पुसले असेल धुतले असेल, तसं काहीच नाही आहे. जे आहे ते मी कमी एडिट करून तुम्हाला दाखवत असते, जास्त मी एडिट करतच नाही. आणि जे खरं आहे म्हणजे तेच मी तुम्हाला दाखवत असते. तर तुम्हाला कसं वाटलं की मी केलेला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करा. आणि मी सांगितलं आहे तसं तुम्ही एकदा करून बघा. आणि हा एक मेन गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की ते सायचं पातेलं आहे ना, ते सकाळपासून बाहेर काढून ठेवायचं, जेणेकरून आहे ना लवकर लोणी बनतं. आणि जेव्हा आपण लोणी बनवतो ना तेव्हा साधारणतः कोमट पाणी किंवा साधं पाणी न करता फ्रीजमध्ये पाणी तुम्ही थंड करून ठेवा आणि ते टाका, त्याच्याने पटकन लोणीही बर येते. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास पम्मा इकडे येऊन बोला. माझा पप्पा तिकडेच म्हणतोय लाईक कला, सबस्क्राईब कला. चल पम्मा, त्यांना तुझी सवय झालेली. चल पम्मा, चल ना पम्मा, तुझी सवय झाली त्यांना. पम्मा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. आज गुड नाईट नाही बोलायचं, आज बोलायचं गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग. माझी बाय गुड मॉर्निंग बोलते ग. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.